शुभ सकाळचं 79 मिनी ब्लॉग. आज चाललो होतो आम्ही नांदोरला, देवांच्या पाया पडला. तिथून गेगावला पण जायचं होतं. चला आता जाऊ. आता उर्वित आले, कशी धावत येईल आता, त्याला सवल दिसत नाही, येईल धावत. आणि आमचा याडा भूत. इकडे उर्वीची मस्ती चालू होती. पुढे राज बसलाय, ते डोक्यात मारत होती, एकटीच हसत होती. त्याला मारून झाला आणि बाबांची ना उर्वीच्या एकदम अशा रंगीत गप्पा चालू होत्या. आम्ही इथं खेळायला येतो, तुम्ही येता का? बरोबर आहे. आपण आलतो, आठवत आहे का गणपतीमध्ये? शेंद्रुनला आल्यावर हा वडापाव खाल्ल्याशिवाय मी अजिबात पुढं नाही जात. एक नंबर वडापाव लागतो, चटणी तर जामच भारी आहे. वडापाव खाल्ला आणि निघालो. आता डायरेक्ट नांदूरला जाऊन थांबतो. या दोघींच्या एवढ्या गप्पा चालू होत्या ना, पार नांदूर आला तरी गप्पा चालू होत्या. थांबल्या तर नाहीच. ही आईशी बोलते, मध्ये ही आईशी बोलते ना, दोघी एकमेकींशी बोलतात. पोहोचलो बाबा एकदाचा नांदूरला. आता पाया पडतो आणि डायरेक्ट गेगावला निघतो. त्या साईडची शांत होती, या साईडची बन कशी पक्की रागीट आहे. पाया पडलो आणि थेट निघालो नांदूरवरून डायरेक्ट गेगावला जायला. असं का ना, कर ना. आलो बाबा गेगाव गावात. रस्ता सुधारला बाबा, एक नंबर केला. आता असं वाटतं आजीच्या घरापर्यंत केलाय. पोचलो एकदांचा. इथं पण यांची मस्ती चालू झाली. काय बोलायचं आता. आता राजभाग कसा मारत दिला. इथं तुळशीची मंजुळा बघ किती आहेत, नुसती मंजुळाच आहेत. चिक्कू पण जाम आलाय. तुम्हाला इथून दिसतो का नाही माहित नाही, पण याचा काय विषय जरा बघा. गाणी एवढी भारी ऐकायला घेतल्यात ना. आणि आमची आजी. निघालो बाबा घरी जायला. अंधार तर होईल आता, काय माहित नाही, पण गार गार लागतंय नुसता. इकडे यांचा बघा तुले समोर मांडव दिसतोय, बोलतो चला जेवायला जाऊ. जेवण चालू आहे. तिथून आलो नाण्याला भेटायला. बघ किती मोबाईल मध्ये गेले. घरी आलो डायरेक्ट झोक्यावर बसले. आयला बसायची पद्धत तरी नक्की कशी आहे. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो.